सध्याला डेस्टिनेशन वेडिंगची खूप क्रेज आहे. म्हणजे प्रत्येकाला वाटत असतं आपलं डेस्टिनेशन वेडिंग व्हावं. तुम्ही त्याच्यातले एक्सपर्ट आहात. कमीत कमी किती खर्च येतो डेस्टिनेशन वेडिंगला? अगदी कमीत कमी जर सर्वसाधारण करायचं असेल तर काही मॅरेजेसमध्ये लोक हेलिकॉप्टरने येतात. आमच्याकडे भटजी येतात. VIP भटजी असतात सगळे. VIP भटजी म्हणजे काय? VIP म्हणजे तेच मराठी लग्न असल्यामुळे त्यांनी आहेराला सुरुवात करतो. ओके, आहेराला काय असतं म्हणजे तर पहिली अनाउन्समेंट त्यांनी केली. मुलाला मुलीच्या काकांकडून एक रेंज रोव्हर, मुलीला मुलीच्या काकाकडून एक इनोव्हा, अशा 7-8 गाड्या तयार झाल्या होत्या. मुलाला कानपिळ्यासाठी 2 बुलेट. आणि मी ते अनुभवलं की खऱ्या अर्थाने याला लग्न म्हणतात. असं कधी झालंय का वधू मंडळी वर मंडळी यांनी मागितलं काहीतरी वेगळंच आणि झालं दुसरंच काहीतरी? लग्न असं की एक चूक झाली तर आमची वाट लागली. पॉलिटिकल मॅरेजचा बाबतीत सांगतो. मी त्यांना विचारलं की तुम्हाला इथं का करायचंय? मग तुम्हाला एक सांगतो, तुमचा हा मोठा पर्वताची रांग आहे ना, बरोबर सूर्य खाली तिथे येईल ना, बरोबर त्यावेळेस माझा मुहूर्त साधला पाहिजे. आम्ही घाबरून राहतो. असं एक साधारण समज आहे की डेस्टिनेशन वेडिंग म्हणजे खर्चिक असतं. असं तर खरंच आहे का ते? व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये खूप आता ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट बाहेर पडायला लागले. पण म्हणजे खर्चिक आहे का? खर्चिक नक्कीच नाहीये. तर तुमच्या रिसॉर्टमध्ये एक वेगळं काय आहे की सगळ्यांनी तुमच्याकडे यावं? एका विदुषीनी एक असा लेख लिहिला होता की तुम्ही कशाला करता ते डेस्टिनेशन मॅरेज. कपड्यांचे पैसे 2-3 लाख रुपये लागतात, तुम्ही FD करा. जेवणाला 10 लाख रुपये लागतात, तुम्ही FD करा. FD करा. तुम्ही त्यांना फोन केला, मॅडम तुमचं आणि डेस्टिनेशन मॅरेज एवढं वाकडं काय? FD करा, आमच्या स्वप्नांची FD करा म्हणलं. तुम्ही ना तुमच्याकडे येणाऱ्या लोकांची अक्षरशः सेवा करताय. तर तुम्हाला सेवा महत्त्वाची वाटते की तुम्हाला जी अवॉर्ड्स मिळाली ती महत्त्वाची वाटतात?